नमस्कार मित्रांनो. येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच सुपर डुपर झालेला आहे. कारण आजच्या भागामध्ये खूपच मोठा धमाकेदार ट्विस्ट आलेला आहे. कारण खूप दिवसानंतर अखेर राया मंजिरीची भेट झालेली आपण बघणार आहोत. रायाची मिस फायरची समोरासमोर भेट होताच रायाचं खरं रूप मंजिरी, घोरपडे आणि शशिकलासमोर उघड झालेलं आहे. राया म्हणजेच विशाल भोसले हे सत्य आता सगळ्यांना समजताच भडकलेल्या इंद्रायणीने आता बंद खोलीचा दरवाजा उघडलेला असतो आणि त्या खोलीत असणारी गार्गी तिला मारण्यासाठी ही इंद्रायणी त्या खोलीत पोहोचलेली आपण बघणार आहोत. तर इकडे आता त्या गुंडांनी मिसफायरला त्या बंद खोलीत आणलेलं असतं. तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावलेली असते, हात पाय बांधून ठेवलेले असतात आणि मंजिरी आता बेशुद्ध अवस्थेत असते. त्यामुळे लगेच आता ते गुंड एकमेकांशी बोलू लागतात. चला पटकन, हे पार्सल त्याच्या योग्य जागेवरती पोचलं पाहिजे. चला, या पार्सलला आपल्याला नेपाळला पाठवायचंय. गाडीची तयारी झाली, लवकरात लवकर हे पार्सल उचला आणि त्याच्या योग्य ठिकाणी पोचवा. चला पटकन, असे म्हणताच ते गुंड आता मंजिरीला उचलणार. तेच आता मंजिरी मात्र बेशुद्ध असल्याचं नाटक करत असते. मंजिरी पटकन उठते आणि आता तिच्या हातात एक काच असते. तिने आपले हातपाय जे बांधलेले असतात ना, ते सगळे त्या काचेच्या तुकड्याने सोडलेले असतात. मंजिरी लगेच आता ती काच त्या गुंडांसमोर जाते. हात लावायचा नाही, कोणीही मला हात लावायचा नाही, दूर राहायचं, नाहीतर मारून टाकेल, माझ्या जवळ बी यायचं नाही. त्यावर लगेच आता ते गुंड घाबरतात. हिच्याजवळ काच कुठून आली ही, आणि ही सुटली कशी? त्याच वेळेस आता मंजिरी काचेच्या धाकाने त्या गुंडांना आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र ते गुंड 4-5 जण असतात. ते मात्र आता मंजिरीला पकडण्याचा प्रयत्न करू लागतात. मंजिरी कशी बशी आता त्यांच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करू लागते. त्याच वेळेस एक गुंड पाठीमागणं येतो आणि मंजिरीच्या डोक्यात जोरदार दिशी लोखंडी रॉडने वार करतो. आता मात्र लगेच मंजिरीला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. मंजिरी धपकन खाली पडते. त्याच वेळेस आता लगेच ते गुंड मंजिरीला पुन्हा बांधून टाकू लागतात. त्याच वेळेस आता इकडे मिसफायर संकटात आहे याची चाहूल रायाला लागलेली असते. राया आता झोपलेला असतो. तो अचानक मिसफायर असे ओरडतच उठतो आणि लगेच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन चालू असणारा राया तडक आता लगेच ऑक्सिजन वगैरे काढून फेकतो आणि तिकडनं मिसफायरच्या मदतीसाठी निघालेला असतो. तर इकडे आता ते गुंड एकमेकांशी बोलू लागतात. ही साधीसुधी पोरगी नाही आहे, खूप भयानक दिसायली ही. त्यावर लगेच आता दुसरा गुंड म्हणू लागतो, हो, आत्ता तिने थोडक्यात आपला जीवच घेतला असता. नाही नाही नाही, हिला हलक्यात घेऊन चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर हिचा बंदोबस्त करावा लागेल. चला पटकन, आता पुन्हा बेशुद्ध झाली ना, तोपर्यंत हिला इकडनं उचला. त्यावर लगेच आता दुसरा गुंड म्हणू लागतो, रिस्क घ्यायचं काम नाही, आत्ता आपल्या जीवावरती बेतलं होतं. ही काच कुठनं आणली, खुपसली असती आपल्या पोटात. त्यामुळे आपण एक काम करूया, हिचा ना गेमच वाजवून टाकूया. तेव्हा लगेच आता दुसरा गुंड म्हणू लागतो, आपल्याला गेम वाजवायचा नाही सांगितला, हिला नेपाळला पोचवायचं सांगितलंय. त्यावर लगेच आता तो गुंड म्हणू लागतो, इंद्रायणी मॅडमला सांगू आपण, आमच्या जीवाशी खेळत होती, पळायला बघत होती, म्हणून एन्काउंटर केला आम्ही तिचा, आणि सगळं काही माझ्या हातात आहे, तुम्ही नका काळजी करू. आता हिचा गेम मी करूनच टाकतो. दुर्गेचा अवतार घेते काय, आमच्या जीवाशी खेळते. ही भवानी बनायच्या आधी आपण हिचा गेम उरकून टाकूया. असे म्हणताच तो गुंड लगेच आपल्या खिशातनं बंदूक काढतो आणि मंजिरीवरती रोखतो. त्याच वेळेस आता तो गुंड मंजिरीवरती गोळी झाडणार. तेच आता पाठीमागनं राय येतो. इकडे माझ्याशी नड. आता सगळेजण लगेच पाठीमागे वळून बघतात. कोण आहे रे तिकडे, बघा रे, चला पटकन. आता राया मात्र अंधारात असतो, त्यामुळे त्या गुंडांना तो काही दिसत नाही. तेव्हा ते गुंड म्हणू लागतात, काय चालू आहे, कोण आहे तिकडे, समोर अंधारात का उभी राहिलाय? तेव्हा लगेच आता राया समोर येतो. त्याच वेळेस ते गुंड म्हणू लागतात, कोण आहे तू आणि इकडे कशाला नडलाय? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, राया म्हणतात मला, आणि जोपर्यंत हा राया जिवंत आहे ना, तोपर्यंत त्याच्या मिसफायरला कुठली बी गोळी टच बी करू शकत नाही. त्यामुळे माझ्या मिसफायरचा जीव घेण्याचा विचार बंद करायचा.
असे म्हणताच आता ते गुंड रायाला मारायला त्याच्या अंगावरती धावून जातात. राया आता एका एका गुंडांची चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई करू लागतो. रायाही या गुंडांना आता जोरजोरात मारत असतो. ते गुंडही आता सगळेजण तुटून रायावरती पडलेले असतात. रायाला मारण्याचा प्रयत्न करत असतात, पण एवढ्या जखमा झालेल्या असूनही आता एवढ्या अशा परिस्थितीतही राया मात्र त्यांच्याशी भिडलेला असतो. रायाने आता सगळ्या गुंडांना चांगलंच चोपवलेलं असतं. त्याच वेळेस आता एक गुंड पटकन एक रॉड घेऊन येतो आणि रायाच्या डोक्यात मारतो. आता मात्र रायाच्या डोक्याला जखम झालेली असते, त्यामुळे आता रायाला त्रास व्हायला लागतो. राया आता जोरात ओरडतो. तेवढ्यात लगेच आता रायाच्या डोक्याला जी पट्टी असते ना, ती पट्टी एक गुंड ओढू लागतो. रायाच्या जखमा दुखत असतात. तो जोरजोरात ओरडू लागतो. त्याच वेळेस आता अचानक मिसफायरला शुद्ध आलेली असते. इथे मात्र विठुरायाचा चमत्कार झालेला असतो. मिसफायरला शुद्ध येताच आता मात्र रायाच्या डोक्याला जी पट्टी बांधलेली असते ती पट्टी सुटलेली असते. त्याच वेळेस राया त्या गुंडांना मारू लागतो. तेवढ्यात आता मिसफायर उभी राहते आणि रायाकडे बघू लागते. आता मात्र लगेच रायाचं लक्ष मिसफायरकडे जातं. बेशुद्ध असलेली मिसफायर उठून एकटक रायाकडे बघत असते. राया! त्याच वेळेस रायाही आता आपल्या मिसफायरकडे डोळे भरून बघू लागतो. तेवढ्यात ते गुंड आता पाठीमागनं रायावरती वार करणार, पण आता राया मात्र फटाफट त्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो. त्याच वेळेस आता ते गुंड तिकडनं पळालेले असतात. तेव्हा मंजिरी रायाजवळ येते. राया तू? आता मात्र लगेच रायाही आपल्या मिसफायरकडे बघू लागतो. अखेर आता खूप दिवसांनंतर राया मंजिरीची भेट झालेली असते. मंजिरीला खूप आनंदच झालेला असतो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता शशिकलाच्या डोक्याला पट्टी वगैरे लावलेली असते. आता मात्र तेवढ्यात घोरपड येतो. शशिकला, अगं काय झालंय? अगं तुला एवढी जखम कशी झाली? तेव्हा शशिकला म्हणू लागते, ते सगळं जाऊ दे, आधी आपल्याला त्या पोरीला शोधावं लागेल रे. अरे मंजिरी! तेव्हा जय म्हणू लागतो, मंजिरी? अरे तिचं काय झालं? ती कुठे? त्यावर शशिकला म्हणू लागते, जय सांगते, तुला सगळं सांगते. अरे मंजिरी मला चहा देत होती. तेवढ्यात एक दरवाजात अनोळखी व्यक्ती आला आणि मग लगेच तो मंजिरीला म्हणाला, रायाचा ॲक्सिडेंट झालाय. आणि रायाचं नाव घेताच ही मंजिरी कावरी बावरी झाली आणि लगेच त्या अनोळखी व्यक्तीबरोबर निघाली. मी तिला ओरडून ओरडून सांगत होते, मंजिरी त्या माणसावरती विश्वास ठेवू नको. तिच्या या वेड्या प्रेमाला काय करावं जय? अरे तिने माझं ऐकलं नाही रे. ती त्या अनोळखी माणसाबरोबर निघाली, तरी पण मी थांबले नाही. मी धावतच तिच्या पाठोपाठ बाहेर आले आणि मग काय, चाळीच्या बाहेर एक पांढऱ्या रंगाची गाडी आली. त्यात काही गुंड होते. त्यांनी जबरदस्तीने मंजिरीला त्या गाडीत बसवलं आणि ते मंजिरीला घेऊन निघाले. मी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी मला धक्का दिला आणि माझ्या डोक्यालाही जखम झाली रे. मी चक्कर येऊन खाली पडले आणि ती लोक मंजिरीला घेऊन निघून गेली. कुठे गेली असतील रे मंजिरीला घेऊन? मला ना खूप टेन्शन आले. तेव्हा लगेच आता जय घोरपडे म्हणू लागतो, याचा अर्थ हे सगळं काम त्या इंद्रायणीचं आहे. मग अशी त्या इंद्रायणीने मला तिच्या ऑफिसमध्ये थांबायला सांगितलं आणि घाईघाईतच ती कुठेतरी निघून गेली. म्हणजे हे सगळं कांड त्या इंद्रायणीचं आहे. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, का वागते ती हडळ अशी? अरे तिचा आणि मंजिरीचा काय संबंध आहे? का त्या पोरीच्या मागावरती लागली? का तिच्या जीवाशी खेळते ही हडळ? सोडणार नाही या इंद्रायणीला मी सोडणार नाही. तिला मी जाब विचारणार. पण जय, आता मंजिरीला कुठे शोधायचं रे? अरे ती कुठल्या अवस्थेत असेल, कशी असेल ती? त्यावर लगेच जय म्हणू लागतो, शशिकला काळजी करू नको, मला माहिती आहे त्या इंद्रायणीने मंजिरीला कुठे नेलंय. चल पटकन. असे म्हणताच आता शशिकला आणि घोरपडे तिकडनं निघालेले असतात. तर इकडे आता मंजिरी डोळे भरून आपल्या रायाकडे बघू लागते. रायाही आता खूप दिवसानंतर आपल्या मिसफायरला भेटलेला असतो. मिसफायरकडे एकटक बघत असतो, रडत असतो. त्याच वेळेस मंजिरी लागते, राया तू? तेव्हा राया लागतो, मिसफायर. तेवढ्यात आता मंजिरी पटकन रायाला मिठी मारायला येणार. तेच पाठीमागनं इंद्रायणी आणि तिची एक ऑफिसर तिच्याबरोबर आलेली असते. इंद्रायणी येताच आता मंजिरीच्या डोक्यात लगेच एका काठीने वार करते. मंजिरीला आता चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. मंजिरी खाली पडणार, तीच आता ऑफिसर तिला पकडते. त्याच वेळेस रायाला धक्का बसतो. मिसफायर तू ठीक आहे ना? मॅडम काय केलं तुम्ही? माझ्या मिसफायरला अशी दुखापत तुम्ही नाही करू शकत. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, विशाल भोसले, तू मंजिरीला विसर. तुझं खरं रूप, तुझं खरं नाव हे विसरला का तू? तू विशाल भोसले आणि तू माझा शब्द मोडतोय. तेव्हा लगेच राया लागतो, मॅडम तुम्ही माझ्या मिसफायरबरोबर असं वागू शकत नाही. हे बघा, तुम्ही आधी मला मारायला गुंड पाठवले आणि मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि मग माझ्या मिसफायरला नेपाळला घेऊन निघाला होता ना.
पण मॅडम, माझ्या मिस फायरला तुम्ही माझ्यापासून दूर करू शकत नाही आहे आणि मी आता तिला कुठेही जाऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा इंद्राणी म्हणू लागते, वाह विशाल, मानलं तुला. शब्दाचा तर तू कच्चा निघाला रे. अरे मला वचन दिलं होतं ना तू मंजिरीला भेटणार नाही, तिच्याशी बोलणार नाही. अरे मग काय झालं त्या वचनाचं? तू वचन मोडलंय माझं. तेव्हा लगेच आता रायम लागतो, हो मोडलं मी वचन तुमचं. काय करणार आहात तुम्ही सांगा ना? तुम्ही माझ्या मिसफायरच्या जीवावरशी खेळताय, त्यामुळे मोडलं मी तुमचं वचन आणि आता मी माझ्या मिसफायरची साथ देणार. तेव्हा लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, विशाल भोसले, मग गार्गीचं काय? तिचा कोण विचार करणार? तिच्या अवस्थेचं काय? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, गार्गीचं जे काही असेल ते असेल, पण माझ्या मिस फायरची अशी अवस्था मी नाही बघू शकत. मी तिला घेऊन जाणार. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हो मंजिरीला तू घेऊन जाणार? कशाला? आम्ही जातो, तिला तिच्या चाळीतल्या घरी पोचवतो. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, नाही, तुम्ही माझ्या मिस फायरला चाळीतल्या घरी नाही तर नेपाळला पोचू शकता आणि ते मी होऊ देणार नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या मिस फायरला इकडनं घेऊन जाऊ शकत नाही. माझा तुमच्यावरती भरोसा नाही आहे. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, वाह, मंजिरीसाठी एवढं प्रेम आणि माझ्या गार्गीची काय चूक आहे सांग ना? अरे खरं तर माझ्या गार्गीची जी काही अवस्था झाली ना ती तुझ्यामुळे, आणि आता तू तिचा विचार करायचा सोडून या मंजिरीचा विचार करतोय. विशाल भोसले, तू चुकतोय. तेव्हा राय म्हणू लागतो, मॅडम तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, पण मी माझ्या मिसफायरची साथ नाही सोडणार. मी तिची साथ देणार, तिला इकडनं तिच्या घरी घेऊन जाणार. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हो तुला हेच करायचं आहे? तुला मंजिरीची साथ द्यायची? मग ठीक आहे. मग असं असेल तर गार्गीला तुझ्या रस्त्यातनं बाजूला करावंच लागेल. गार्गीचा जीव घ्यावाच लागेल. जर गार्गी संपली तर तुझ्या आयुष्यातला मोठा अडथळा संपू शकतो. मग तू आणि तुझी मंजिरी मोकळे. त्यामुळे आता मी स्वतः माझ्या हाताने गार्गीला मारून टाकणार. ही गोळी आता मी गार्गीच्या डोक्यात घालणार आणि तुझ्या रस्त्यातला काटा दूर करणार. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, मॅडम तुम्ही असं नाही करू शकत. आता भडकलेली इंद्रायणी हातात बंदूक घेऊन तडक आता आपल्या घराकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच तिची ऑफिसरही तिच्या बरोबर तिच्या पाठीमागे निघून जाते. तेव्हा लगेच राया आता आपल्या मिसफायरजवळ येतो. ए मिसफायर, उठ ना गं. अगं मिसफायर, काय झालंय गं तुला? तू बरी आहेस ना मिसफायर? असे म्हणत राया आता मिसफायरला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. तर त्यानंतर इकडे आता भडकलेली इंद्रायणी आपल्या घरी आलेली असते. आता लगेच त्या बंद खोलीचं कुलूप इंद्रायणी उघडत असते आणि एकटीच आता रागाच्या भरात स्वतःशी बडबडत असते, नाही, आज मी तुला मारणार. कारण आजवर मी जे काही करत होते ते फक्त तुझ्यासाठी. पण बास, हा विशाल भोसले ऐकायला तयार नाही आहे. त्यामुळे रोजच्या मरणयात्रा सहन करण्यापेक्षा एकदाचं मेलेलं बरं. आणि आज गार्गी मी तुला संपवणार. असे म्हणताच इंद्रायणीने बंद खोली उघडलेली असते. तर मित्रांनो, या बंद खोलीतलं दृश्य अजून स्पष्ट तरी दाखवलेलं नसतं, पण आता गार्गीला मात्र व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं असतं, ऑक्सिजन लावलेले असतात. गार्गी जणू कोमातच असते. आता मात्र लगेच इंद्रायणी गार्गीजवळ येते आणि मला लागते, बघितलंस काय स्वतःची अवस्था करून घेतली? या सगळ्याला कारणीभूत तू स्वतः आहे गार्गी. अगं कारण स्वतःपेक्षा जास्त विश्वास तू त्या विशाल भोसलेवरती ठेवता आणि त्या विशाल भोसलेने काय केलं सांग ना? तुझा विश्वासघात केलाय त्याने, तुला फसवलंय गार्गी, आणि या सगळ्या परिस्थितीला तू जबाबदार आहे. हे जे काही झालंय ना आज, त्याला तू कारणीभूत आहे. पण मी तुला वचन दिलं होतं, मी सगळं काही ठीक करेन, तुझ्या विशालला तुझ्याकडे आणेन. पण नाही, मी हारले आज, मी हे नाही करू शकत. त्यामुळे गार्गी बास, आता मी तुला आझाद करते. आता तुझा खेळ संपवते. आता तू जिवंत राहून काही उपयोग नाही. त्यामुळे गार्गी, आज तुला संपवावंच लागेल. असे म्हणताच इंद्रायणीने आता गार्गीवरती बंदूक रोखलेली असते. तर इकडे आता रायाच्या मांडीवरती बेशुद्ध असलेली मिसफायर पडलेली असते. राया मात्र डोळे भरून आपल्या मिसफायरकडे बघू लागतो. मिसफायर, अगं तुझी अशी अवस्था नाही बघवत गं. अगं जिवंतपणी मरण यातना सहन केल्यासारखं वाटतंय गं मिसफायर. काय करू? तुझा हा राया तुझ्या जवळ असताना तुझी मदत नाही करू शकत. आज माझ्या मिसफायरने मला पाहिलं, तिच्या मनात किती प्रश्न असतील हे मी समजू शकतो मिसफायर. काय करू? कसं उठू माझ्या मिसफायरला? नाही नाही नाही, मिसफायरला या अवस्थेत मी असं इथे सोडूही शकत नाही आणि मी तिला शुद्धीवरती आणूही शकत नाही. जर मिसफायर शुद्धीवरती आली तर ती मला खूप प्रश्न विचारेल
आणि त्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत ग मिस फायर माझ्याकडे. काय करू मी? काय उत्तर देऊ मिस फायर? अगं बोल ना ग, उठ ना ग मिस फायर. त्याच वेळेस त्या अडगळीच्या बंद खोलीत घोरपडे आणि शशिकला पोचलेले असतात. तेव्हा लगेच आता जय आणि शशिकला आवाज देऊ लागतात, मंजिरी, मंजिरी कुठेस तू? मंजिरी. आता हा आवाज ऐकताच रायाला बरं वाटतं. बरं झालं जय, घोरपडे आणि शशिकला इकडे आलात. मिस फायर, हा राया तुझी साथ नाही देऊ शकत ग. या रायाला निघावं लागेल. जर तू शुद्धीवरती आली तर तुझा हा राया कोण आहे, काय आहे, हे सगळे प्रश्न तू माझ्यासमोर उभे करशील आणि याची उत्तरं मी नाही देऊ शकत ग. त्यामुळे मिस फायर, मला इकडनं निघावं लागेल. आता शशिकला आणि जय तुला घेऊन जातील. असे म्हणताच आता लगेच मंजिरीला जाग आलेली असते. आता मंजिरी लगेच राया, माझा राया असे बडबडू लागते. त्याच वेळेस राया लगेच म्हणू लागतो, मिस फायर, मला माफ कर ग, तुझ्या या रायाला माफ करशील ना? असे म्हणताच राया लगेच तिथे जे बाजूला सामान असतं ना, त्या सामानाला मिस फायरला टेकवतो आणि तिकडनं निघालेला असतो. त्याच वेळेस मंजिरी पटकन रायाचा हात पकडते. राया, राया थांब. आता ती शुद्धीवरती आलेली असते, पण मात्र तिला फारसं काही सुचतही नाही आणि दिसतही नाही. आता गुंगीतच ती रायाचा हात पकडते आणि लागते, राया थांब, मला सोडून नको जाऊ. पण मात्र आता आपल्या मिस फायरला सोडून जाण्याशिवाय रायाकडे पर्याय नसतो. राया म्हणू लागतो, मिस फायर, मला माफ कर ग, मला जावं लागेल. असे म्हणताच राया लगेच मिस फायरचा हात बाजूला ठेवतो आणि तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस शशिकला आणि जय, मंजिरी, मंजिरी तू कुठे? असे म्हणताच आता मंजिरीपर्यंत पोचलेले असतात. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, जय, अरे बघ मंजिरी इकडे पडली. आता दोघेही मंजिरीजवळ येतात, तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. मंजिरी मात्र आता म्हणत असते, राया, माझा राया, माझा राया आलाय. त्याच वेळेस आता जय आणि शशिकला आजूबाजूला बघू लागतात. तिथे तर कोणीच नसतं. तर इकडे आता इंद्रायणीने गार्गीवरती बंदूक रोखलेली असते आणि आता इंद्रायणी लगेच बंदुकीचं एक्सलेटर ओढणार. तेच आता ती बंदूक खाली ओढते आणि म्हणू लागते, नाही मारू शकत. काय करू मी? कसं संपवू तुला? सांग ना. मी हे सगळं करते ते तुझ्यासाठी, पण नाही होत ग माझ्याच्याने. तुला दिलेला शब्द मी नाही पूर्ण करू शकत. काय करू मी? असे म्हणत आता इंद्रायणी जोरजोरात रडू लागते. तर त्यानंतर इकडे आता मंजिरी अजूनही गुंगीतच असते. दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते, तरी तिला शुद्ध येत नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जय, अरे बघतोयस ना रे बाबा, अरे काय खायला दिलं असेल या पोरीला? काय खायला दिलंय, काय प्यायला दिलंय, काहीच माहिती नाही. अजून शुद्धीवरती आली नाही. कुठे गेली होती, कोण घेऊन गेलो होतं ते बी काही माहिती नाही. काय करावं जय, काही सुचत नाही रे. अजून कशी शुद्धीवरती आली नाही रे? त्यावर जय म्हणू लागतो, शशिकला, आता हिने काय खाल्लंय, काय नाही खाल्लं हे तीच सांगू शकते. त्यामुळे आपल्याला ती शुद्धीवरती कधी येते याची वाट बघावी लागेल. तेवढ्यात आता मंजिरी शुद्धीवरती आलेली असते. आता मंजिरीने आपला हात हलवलेला असतो. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, शशिकला, अगं मंजिरी शुद्धीवरती आली. आता दोघेही पटकन मंजिरीजवळ येतात. मंजिरी आता डचकून उठते, राया, राया कुठे? त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, मंजिरी, राया नाही आहे ग बाई, आम्ही दोघे आहोत तुझ्यासोबत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काकू, राया आला होता. राया होता तिथे, तो माझ्यासमोर उभा होता, मी पाहिलं, तो रायाच होता. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी, अगं तो तुझा भास असू शकतो, पण इंद्रायणी असेल, राया नाही. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही, इंद्रायणी पण होती आणि राया पण होता आणि विशाल भोसले म्हणजेच राया आहे. तेव्हा जय म्हणू लागतो, काय? विशाल भोसले म्हणजे राया? हे कसं शक्य आहे? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, जेव्हा राया आणि माझी भेट झाली त्याच वेळेस पाठीमागनं ती इंद्रायणी आली. तिनं माझ्या डोक्यात वार केला. मला चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. मी पडणार, पण त्याच गुंगीत असताना मी त्या इंद्रायणीचं बोलणं ऐकलं होतं. ती रायाला विशाल विशाल म्हणत होती. विशाल भोसले म्हणजेच राया आहे. आता मात्र हे सत्य ऐकताच शशिकला भडकते आणि लगेच शशिकला म्हणते, मंजिरी, असं असेल ना तर त्या विशाल भोसलेला मी जाब विचारणार. तो माझ्या मंजिरीला फसवतोय. त्याचं दुसरं नवीन रूप काय असेल ना ते आता मी समोर आणणार. सोडणार नाही त्या रायाला. विशाल भोसले काय, आता बघतेस मी त्याच्याकडे. असे म्हणतच आता शशिकला आणि जय लगेच ट्रेनिंग सेंटरकडे निघालेले असतात. मंजिरीला दोघांना कसं थांबवावं, काय करावं, काही सुचत नाही. त्याच वेळेस आता इकडे राया आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तेव्हा लगेच आता डिफिकल्ट त्याच्या जखमांना मलमपट्टी करत असतो. बघितलं,
मी सांगत होते नको असं करू. तुझ्यामुळे तुझ्याही जीवाला धोका होऊ शकतो आणि मंजिरीच्या जीवालाही धोका होऊ शकतो. पण ऐकल तो विशाल कुठला. तुला सांगितलं होतं ना नको मंजिरीच्या जवळ जाऊ. अखेर मंजिरी समोर गेलाच ना. त्यावर लगेच राहायला लागतो, हे बघ अविनाश, किती काही कर पण मी माझ्या मिस फायरशिवाय दूर नाही राहू शकत. ते म्हणतात ना, एखादं हृदय आपल्या श्वासाशिवाय जगू शकत नाही आणि एखादं फूल वासाशिवाय राहू शकत नाही. तसं आहे रे, मी माझ्या मिस फायरशिवाय नाही राहू शकत. एखाद्याने माझा जीव जरी मागितला ना तरी मी द्यायला तयार आहे. पण माझी मिस फायर माझा जीव आहे रे, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. त्यावर लगेच आता अविनाश म्हणू लागतो, हे बघ, तुला तुझ्या जीवाची पर्वा नसेल पण तुला इतरांची काळजी खूप असते ना. मग आम्हाला आहे ना तुझ्या जीवाची पर्वा. त्यामुळे इथून पुढे असं काही करू नको. अजूनही मंजिरीपासून दूर राहा. तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर मॅडम काय करतील याचा तू अंदाजही करू शकत नाही की. त्याच वेळेस आता अविनाशला फोन येतो. तेव्हा अविनाश म्हणू लागतो, बरोबर आहे, ठीक आहे, मी फोनवरती बोलून येतो. इकडनं कुठे जाऊ नको. आता मंजिरीला भेटणं बंद कर. असे म्हणताच आता लगेच डिपिकल तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस रायाला आता काल मिस फायर बघितल्यानंतरचे क्षण आठवू लागतात. मिस फायरने कसा रायाचा हात पकडलेला असतो. राया जाऊ नको, मला सोडून जाऊ नको. पण मिस फायर, मला माफ कर ग. अगं, या रायाने तुझा शब्द मोडलाय ग. आयुष्यभर तुला साथ देईल, 7 जन्म तुझ्याबरोबर राहील असं वचन दिलं होतं लग्नात. पण काय करू मिस फायर, काल या रायाला तुला सोडून यावं लागलं. करशील ना ग या रायाला माफ. असे विचार आता रायाचे चालू असतानाच शशिकला आणि घोरपडे रायाच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता मात्र खुर्चीवरती बसलेल्या रायाला बघताच शशिकला मात्र रागानेच डोळे फाडून रायाकडे बघू लागते. कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या मंजिरीला फसवण्याची. तुला काय वाटलं? अरे, तुझ्या मागे पुढे बघणारे कोणीच नाही. अरे, पंढरपुरात एवढं अघटित घडलं तरी आम्ही तिकडनं इकडे नाशिकमध्ये आलो. जीवाची बाजी लावून दिवस रात्र एक करून डोळ्यात तेल घालून आम्ही वेड्यासारखं तुला शोधतोय. अरे, ती मंजिरी वेड्यासारखी तुला शोधते. किती संकटांना सामोरी गेली पण तरीही तुला शोधणं तिने बंद केलं नाही. तुला लाज नाही वाटत तिला फसवताना? आणि कोण आहेस तू? तुझं खरं नाव काय आहे आणि हे सगळं तू नाशिकमध्ये येऊन का करतोय? लवकरात लवकर सांगा. तू माझ्या मंजिरीला फसवू शकत नाही, कारण ही शशिकला आहे, शशिकला. बोल लवकर. पण राया मात्र एक नाही दोन नाही गप्प ठम्मपणे उभा असतो. शशिकला आता जोरदार दिशी रायाच्या कानाखाली ओढते. आता का मुख गिळून बसलाय? आता बोल ना, कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? तरी राया एक नाही दोन नाही. तेव्हा शशिकला म्हणू लागते, असा बोलणार नाही तू. थांब, या शशिकलाला चांगलंच माहिती तुला कसं बोलायला लावायचं. तुझी बोलती कशी सुरू करते ना, बघच आता. शशिकला टेबलवरती असणारी काठी घेते आणि जोर जोरात रायावरती वार करू लागते. बोल, बोल लवकर, सांग, कोण आहेस तू? तुला काय वाटलं जीजी गेली म्हणून तुझ्या मागे पुढे बघणार कोणीच नाही, तुला जा विचारणार कोणीच नाही? पण माझ्या मंजिरीच्या बाजूने मी उभी आहे. ढाल बनून मी तिची साथ देणार आहे. त्यामुळे तू माझ्या मंजिरीला असं फसवू शकत नाही. बोल लवकर, कोण आहेस तू? असे म्हणत आता काकू जोर जोरात रायाला मारत असते. त्याच वेळेस घोरपडे तिची काठी पकडतो. शशिकला, थांब. तू किती मारत तरी हा तोंड उघडणार नाहीये. याचं तोंड कसं उघडायचं ना हे मला चांगलंच माहिती. असे म्हणत आता जय रायाजवळ येतो आणि जोर जोरात रायाच्या पोटात बुक्क्या मारू लागतो. बोल लवकर, तू कोण आहेस आणि हा विशाल भोसले कोण आहे? लवकरात लवकर सांगा. हे बघ, का फसवतोय त्या बिचाऱ्या मंजिरीला? तुला काय वाटलं मंजिरी एकटी पडली, जीजी गेली म्हणून तुला जाब कोणी विचारणार नाही? हे बघ, मंजिरी एकटी नाही आहे, आम्ही तिच्या सोबतीला आहोत आणि आम्ही तिला न्याय मिळवून देणार. त्यामुळे बोल लवकर, कोण आहेस तू? नाहीतर आज तुला सोडणार नाही. अशी कुत्र्यासारखी धुलाई करणार तुझी. असे म्हणत आता घोरपडे जोर जोरात रायाला मारत असतो. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, मार जय घोरपडे, मार मला. अरे, तुझ्या या मारात मला क्लेश राग नाही दिसत आहे, मला प्रेम दिसतंय. आज माझी जीजी, मी माझ्या मिस फायरसोबत नसताना तुम्ही दोघं ढाल बनून तिच्यासोबत उभे राहिलात. मला हे बघून खूप बरं वाटतंय. या सगळ्यामुळे तुमच्यातलं प्रेम दिसतंय. त्यामुळे मार घोरपडे, मार मला. पण मी तुमच्या उत्तरं नाही देऊ शकत, कारण मी बांधलो गेलोय. त्याच वेळेस आता शशिकला लागते, बोलतोस की नाही? बोल लवकर, बोल,
नाहीतरी शशिकला काय काय करू शकते ना याचा अंदाज नाही आहे. हे बघ, माझी लेक आहे मंजिरी, आणि जीजी गेल्यानंतर मंजिरीची जबाबदारी मी घेतली. त्यामुळे माझ्या लेकीला फसवण्याची तुझी हिंमत कशी झाली रे? त्यामुळे लवकरात लवकर बोल, कोण आहेस तू? आणि आज तुझं हे खरं रूप मी जाणून घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही. तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार. बोल लवकर, पंढरपुरात का आला होता? का मंजिरीला फसवलं? पटापट माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, नाहीतर या शशिकलाशी गाठे. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, विशाल भोसले. विशाल भोसले माझं नाव आहे. आता मात्र लगेच जय आणि शशिकला रायाकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता ट्रेनिंग सेंटरमध्ये इथे मंजिरी धावतच आलेली असते. आता मात्र लगेच शशिकला आणि घोरपडे रायाला प्रश्न विचारत असतात. तेव्हा मंजिरी पटकन रायाजवळ येते, रायाच्या तोंडावरनं हात फिरवते. राया, माझा राया, किती लागलंय तुला? तुला बरं वाटत नाहीये का? बैस बरं, मी तुझ्या जखमांना मलम लावते. त्याच वेळेस राया मिसफायरचा हात बाजूला ढकलतो. मी राया नाहीये, मी विशाल भोसले. तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते, हो तू विशाल भोसले? तू कोणी असू दे, पण तू माझा राया आहे हे नक्की. तेव्हा लगेच आता राया मात्र लगेच बाजूला तोंड फिरवतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया बघ, मी तुला चॅलेंज देते. तुला विशाल भोसले म्हणून जगायचंय की माझा राया म्हणून? पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या रायाला मी माझ्यासोबत घेऊन जाणार. या नाशिकमधनं मी माझ्या रायाला पंढरपुरात घेऊन जाणार. तुला विशाल भोसले म्हणून जगायचंय ना, जग, पण ही मंजिरी जिंकणार. बघ, नाही मी माझ्या रायाला इकडनं घेऊन गेले ना तर नावाची मंजिरी नाही. आता मात्र मंजिरी आपल्या रायाला कसं घेऊन जाणार, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.